आपल्या देशाने एस्टीम फाईल पाहिली. एस्टीम फाईल मधले सगळ्या घटना बघून अख्खं जग हाळाळलं. आणि हे जग हाळाळल्यानंतर आपल्या देशातील लोकांनी खूप विचार केला की एका लहान मुलींबद्दल किंवा ह्या सर्व लहान मुलींबद्दल अशा प्रकारची क्रूरता हे लोक कसे करू शकतात, एवढा अत्याचार ह्या मुलींवरती कसे होऊ शकतात, एवढ्या गोष्टीपर्यंत ही लोक कशी जाऊ शकतात. पण आता आपण हळूहळू आपल्या देशातल्या काही आकडे आपल्या समोर येतात ज्याच्यामध्ये दिवसाला 78 मुलींचे रेप आणि त्यांच्यावरती अत्याचार आपल्या देशामध्ये होतात आणि त्यांचा खून केला जातो. आणि आताच नवीन फाईल आली आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्याला कॅप्टन फाईल बोललं जात आहे. ह्याच फाईल रिलेटेड वर्षापूर्वी एक अशीच घटना आपल्या देशामध्ये घटना होत होत्या, पण घटनाला कोणीही सिरियस एवढं घेत नव्हतं. कल्पना करा की एका लहान मुलीला देवाला अर्पण केलं जातं आणि तिला सांगितलं जातं की तू आता देवाची पत्नी आहेस. आणि काही वर्षाने मंदिरात ती सेवा करण्याऐवजी तिचं आयुष्य हे शोषण आणि अत्याचारामध्ये बदलतं. आणि ही आहे भारतातली एक काळी परंपरा, म्हणजेच देवदासी परंपरा. देवदासी म्हणजे एक अशी स्त्री किंवा अशी मुलगी जिला लहान असताना देवाला अर्पण केलं जात असत आणि देवाला अर्पण केल्यानंतर तिला सांगितलं जात असत की आता तुझे लग्न हे देवासोबत झालेत, तुला ह्या मंदिरामध्ये सेवा द्यायची आहे, तुझे आयुष्य ह्या मंदिरात तुला द्यायचे आहे आणि तू लग्न करू शकत नाही, तू कोणती संपत्ती ठेवू शकत नाही, तुला फक्त आणि फक्त सेवा करायची आहे. सुरुवातीला देवदासींना मंदिरात खूप सन्मान होता, त्यांच्याकडून संगीत नृत्य मंदिरातली सर्व सेवा करून घेतल्या जात होत्या. पण हळूहळू ह्या गोष्टी बदलत गेल्या आणि ह्या गोष्टी शोषणामध्ये बदलत गेल्या. काही ठिकाणी मंदिरातले पुजारी, श्रीमंत लोक, तिकडचे जमीनदार लोक हे देवदासींना स्वतःची संपत्ती समजू लागले आणि त्यांचा पाहिजे तसा वापर करू लागले. लहान वयातच ह्या मुलींना मंदिरात अर्पण केले जात होते. तिच्या नावाखाली ह्या मुलींचे तिकडे शोषण होत होते. पण ह्या शोषण हे पूर्ण सामाजिक होते आणि ह्याच्यावरती पूर्णपणे त्या गावातील श्रीमंत लोक आणि तिकडच्या धार्मिक लोकांचा ठेकेदारी होती. धर्माच्या नावाखाली मुलींना लैंगिक शोषणाला सामोरे जावं लागत होतं. देवदासी ही प्रथा मुख्यतः कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि तमिळनाडू म्हणजेच भारताच्या दक्षिणी साईडला खूप अधिक प्रमाणात होती. आणि ह्या प्रथेवरती जास्तीत जास्त जे गरीब किंवा मागासवर्गीय होती ह्या समाजातली ज्या महिला होत्या किंवा ज्या मुली होत्या ह्या जास्त करून होत्या. 19व्या आणि 20व्या शतकामध्ये महापुरुषांनी ह्या प्रथेविरुद्ध आवाज उठवला. ह्या महापुरुषांमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि इतर चळवळीतले खूप सारे नेते होते ज्यांनी ही प्रथा पूर्णपणे बंद व्हावी यासाठी खूप सारे प्रयत्न केले. त्यानंतर सुद्धा भारतामध्ये ह्या प्रथेवरती बंदी आणण्यासाठी वेळोवरती वेगवेगळे कायदे सुद्धा आणले. कर्नाटकमध्ये 1982 मध्ये देवदासी बंदी कायदा आणण्यात आला आणि ह्याच बेसवरती इतर राज्य जसे महाराष्ट्र असो किंवा तमिळनाडू ह्यांच्यामध्ये सुद्धा ह्या प्रथेवरती पूर्णपणे बंदी आणण्यासाठी कायद्यामध्ये रूपांतर झाले. कायद्याने या प्रथेवरती बंदी जरी आणली असेल तरी पण आजही ग्रामीण भागामध्ये ही प्रथा सहज चालते आणि ह्या प्रथेला खूप साऱ्या मुली आजही बळी पडतात. देवदासी प्रथा आपल्याला एक खूप मोठा धडा देते. धर्म आणि अंधश्रद्धा मानवतेपेक्षा मोठे होतात तेव्हा समाजामध्ये शोषण निर्माण होतं. आज गरज आहे आपल्या समाजामध्ये जागरूकता आणि शिक्षणाची, जेणेकरून अशा प्रथा भविष्यामध्ये आपल्या समाजात कधीच निर्माण होणार नाही.